मुंबईतल्या वांद्रे इथल्या बँडस्टँड परिसरात असलेल्या या आलिशान मालमत्तेला लोक पर्यटन स्थळ म्हणून पाहण्यासाठी येतात। पण त्यावेळी मन्नत त्याच्या भव्यतेमुळे नाही तर एका वादामुळे चर्चेत आलाय। 20 जून 2025 ला बृहन्मुंबई महापालिका आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने मन्नतला भेट दिली। बंगल्यात सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामादरम्यान कोस्टल रेग्युलेशन झोनच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करणाऱ्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। मुंबईतल्या वांद्रे बँडस्टँड परिसरात असलेला किंग खान शाहरुख या बॉलिवूड अभिनेत्याचा बंगला हा नेहमीच चर्चेत राहिलेला आहे। मग तो अनेक विषयांमार्फत आणि चाहत्यांच्या सुद्धा पसंतीचा राहिलाय। नेहमीच या बंगल्याबाहेर चाहत्यांची गर्दी सुद्धा अनेक वेळेस पाहायला मिळाली। मात्र आता हाच बंगला एका वेगळ्या कारणाने चर्चेत आलाय, तो म्हणजे CRZचं उल्लंघन केल्या संदर्भात असा आरोप या संदर्भात करण्यात येतोय आणि सध्या याच मन्नतचं बांधकाम सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर सध्या याच ज्या ठिकाणी बॉलिवूड अभिनेता किंग शाहरुख खान राहतो त्या मन्नतचं बांधकाम सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि याच मालमत्तेत जर आपण पाहिलं तर आधीचा जो बंगला आहे तो भव्य दिव्य असा बंगला आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर इथे कन्स्ट्रक्शन होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि यावरच आरोप करण्यात आलाय। आणि यानंतर जर आपण पाहिलं तर महानगरपालिका आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने या मन्नतला भेट दिली आणि बंगल्यात सुरू असलेल्या या नूतनीकरणाच्या कामात CRZच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करणाऱ्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचं म्हणण्यात आलं। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर या सगळ्या जागेची पाहणी केली, या मन्नत बंगल्याची आणि नवीन या नूतनीकरण होत असलेल्या बांधकामाची पाहणी केली आणि त्यानंतर एक सविस्तर रिपोर्ट हा तयार करण्यात येईल आणि तो सादर करण्यात येणार आहे। सविस्तर रिपोर्ट दाखल करते आणि त्यानंतर कशा पद्धती कारवाई होते का किंवा नेमकं या सगळ्यामध्ये काय वेगळं पाहायला मिळतं आणि कशा पद्धतीने या सगळ्या संदर्भात पुढे या रिपोर्टमध्ये काय काय नमूद केलं जातंय हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश भोये समेत धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।